आता बघूयात वारीबद्दलच्या टॉप 9 बातम्या। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शासकीय पूजा संपन्न। मानाच्या वारकरी दाम्पत्यासोबत केली विठुरायाची पूजा। शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला यासह सर्वांचं आयुष्य सुखी होऊ दे। महाराष्ट्राच्या विकासासाठी, बळीराजाच्या सुखासाठी मुख्यमंत्री शिंदेंचं पांडुरंगाला साकडं। मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान मिळणं हा योगायोगच। शासकीय महापूजेचा मान मिळालेल्या वारकरी अहिरे दाम्पत्याची प्रतिक्रिया। अहिरे दाम्पत्य 15 वर्षांपासून करतायत वारी। पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। मंदिर परिसराचं रूप विद्युत रोषणाईनं उजळलं। नामदेव पायरीजवळ वारकऱ्यांची मोठी गर्दी। पोलिसांकडून टाळ्यांचं विठू नामाचा गजर। वारकऱ्यांची सेवा करण्यात पोलीसही दंग। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आषाढी एकादशीनिमित्त ट्विट करत दिल्या शुभेच्छा। भगवान विठ्ठलाचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहो। गोरगरिबांची तत्परतेने सेवा करण्याची प्रेरणा मिळो। नरेंद्र मोदींचं ट्विट। बेळगावातील दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठल मंदिर पाणी आटल्यानं तब्बल 46 वर्षांनी मंदिर पाण्याबाहेर। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमधील विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी। परिसरातील दिंड्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल। संभाजीनगर पुणे महामार्ग वाहतुकीसाठी बंद। पुण्यातील प्रति पंढरपूर मंदिरातही गर्दी। भाविकांची सकाळपासून दर्शनासाठी मोठी रांग। पोलिसांचा बंदोबस्त।